हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार. मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ. तर आज आहे एकादशी. एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज असे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे. अगदी देवपूजेपासून व्हिडिओला सुरुवात केली. आता मी चहा पाणी घेतला आणि शेंगदाणे पण भाजून घेते म्हणजे फराळाला. सकाळी भकरीचे थालीपीठ पण नाही सॉरी भकरीची भाकर आणि साबुदाणे वडे करणार आहे. तर छान मस्त देवपूजा वगैरे झाली. आता इथे सोपे वगैरे पुसून घेते. लवकर उठली होती. आणि आजच्या दिवसाला महत्त्व म्हणजे लहानपणी उपास वगैरे पहिल्यापासून करतातच सगळेजण. एकादशी आणि महाशिवरात्री हे दोन उपास असे का सगळ्यांच्या घरोघरी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत केले जातात. आता मी पण लहानपणी आज करायची. भले त्या म्हणजे एकादशीचं महत्त्व वगैरे काही माहिती नव्हतं, पण उपास असं दिवसभर चालायचं. आणि सगळेजण घरातले सांगायचे काही आज खायचं नाही उपासाचं सोडून. तर आजही त्या गोष्टीची आठवण होती. माई सांगायचीच नेहमी. आता चला माझे सोपे वगैरे पुसून झाले आणि फरची पण पुसून घेते. सकाळी सकाळी मस्त आज साबुदाणे वडे केले होते आणि माझी बाकी आहे म्हटलं गरमागरम तळू. फरची वगैरे पुसून झाली. आता वडे वगैरे तळून घेते, फराळ करून घेते. आणि पाऊस तर इतका आहे तर पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही. कपडे काही सुकत नाही. आता फराळ वगैरे झालं काम मग बाकीचं आवरते काम. तर आता याच्यातलं उरलेलं बाकीचं रात्री पण कामात येईल. आता रात्री वेगळं काही करणार नाही आहे. यासोबत शेंगदाण्याची आमटी. तर म्हणतात एकादशीन दुप्पट खाशी, तशातला प्रकारे दिवसभर चालू राहते या उपासाला. मार्केटमध्ये पण म्हणजे सगळ्यांकडेच उपास असतात, त्याच्यामुळे खूपच काही काही प्रकार येतात आणि घेतलेही जातात तेवढे. छान मस्त आपले साबुदाणे वडे झाले. मी फराळ करून घेते. त्यानंतर बाकीचं भरपूर आज काम आहे म्हणायला. उपास पण दिवसभर काम पुरेल आज. भांडे वगैरे झाले काम. कपडे पण उलटापालट करून घेते. अजिबात कपडे सुकत नाही आहे. मशीनचे जरी कपडे राहिले ना तेही 2-2 दिवस अजिबात वाळत नाही. महिन्यापासून जे जे वारकरी आता दिंडीला गेलेले होते, आता उद्या एकादशीचा उपास सुटल्यानंतर प्रत्येकजण जे ते ज्यास त्याच्या घरी जातील. तर आपण घरी टी व्हीवर बसून पाहत होतो दिंड्या कशा. बरेच जण उत्साहाने आणि वयोवृद्ध असू द्या, तरुण मंडळी असू द्या, फुगडी वगैरे खेळत कसे त्यांचा महिना इतक्यात गेला. आणि आज तर पंढरपूरचं लाईव्ह दर्शन झालं. पंढरपूरला तर काही दर्शन घेणं शक्य नाही, ते घरूनच विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं. तर एवढ्या एरियात तर आमच्या इथे मंदिर नाही, म्हणजे असेलही मला माहीत नाही. तर मी ओंकारेश्वरला जाईल. तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये दर्शन घ्या. दुपारी झोप झाली आणि त्यानंतर मी आता चहा वगैरे घेतला आणि इकडे डाळ दळायला काढली. तर डाळ निवडून घेते. म्हणजे डाळीमध्ये खडे वगैरे अजिबात नसता. पॅकिंगचा सर्व माल एकदम क्लीन असतो त्या मॉलमधला. पण म्हटलं एखादा खडा आहे की नाही ही मनाची शंकाच असते. तर ताटात मी थोडंसं बघून घेतलं आणि ज्वारी पण घेतली. सोबत ज्वारी वगैरे दोन्ही घेते. जाताना टाकून देईल आणि येताना दळण घेऊन येईल. ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आता हे पावसामध्ये छान वाटते. तर आता आले मी मंदिरात. तर हे मंदिर आमच्या घरापासून अगदी 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर आहे. आणि पायी चाललं ना तर अगदी 10 मिनटावर आणि गाडीवर आलं तर अगदी 5 मिनटात इथे पोचतो. तर खूप छान मंदिर आहे. मंदिर म्हणजे ओंकारेश्वर. तर दर्शन वगैरे घेतलं म्हणजे इथे भोलेबाबांचा शृंगार चालू होता, त्यामुळे मंदिर बाहेरून दरवाजा लावून घेतला होता. तर मी दिवा वगैरे लावला. नंतर बाहेर आली तर 5-10 मिनटं बसली. जरा वेळ जास्त वेळ नाही बसता आलं, कारण की मध्ये हा शृंगार चालला होता ना, आरतीचा टाईम पण झालेला होता. म्हणून मी लगेच घरी आली. तर त्या मंदिराचं महत्त्व म्हणजे एवढ्याच एरियात असून मला काही रस्ता माहितीच नव्हता का कसं जायचं काय जायचं. तर ज्यावेळेस मला एक दिवस पहिल्यांदाच प्रसादने ते मंदिर दाखवलं. तर ज्यावेळेस मला 16 सोमवार करायचे होते. तर म्हटलं कुठे जायचं पूजाला. तर एवढ्या एरियात तर मला काही मंदिर माहिती नव्हतं. ऐकलेलं होतं पण मला रस्ता माहीत नव्हता. तर प्रसाद बोलला चल मी तुला मंदिर दाखवतो. तर एकदा त्यांनी मला दाखवलं गाडीवर आणि कसं यायचं घरी ते पण दाखवलं. तर
म्हणजे मलाच विश्वास नव्हता बसत का आपल्याकडनं होतील का उपवास. तर भोलेबाबांनी ते माझ्याकडनं करून पण घेतले आणि अगदी निर्विघ्नपणे माझे 16 सोमवार झाले. तर मी त्याच मंदिरात पूजा करायला जायची. तर खूप छान एकदम मन प्रसन्न वाटतं आणि 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण मी सकाळी म्हणजे नित्यनियमाने जायचीच पूजाला. खूप माझं म्हणजे आकर्षण झालं होतं का मी राहतच नव्हती. सोमवारी वगैरे पूजा करायला जायचीच तिथे आणि ह्यावेळेस खूप दिवसातून गेली. तर एकादशीला म्हटलं चला विठुरायाच्या मंदिरात नाही जाणं झालं तर इथल्या इथं महादेवांच्या मंदिरात जाऊ. आणि आता इथे मी साईचं घेतलं होतं काढायला, म्हणजे खूप साय जमली होती तर लोणी वगैरे करून घेऊ. असं म्हणतात का रात्री करू नये, पण आता एवढा डबा भरला होता मग म्हटलं चला जाऊ ते करून टाकून. तर लोणी करून घेतलं आणि त्या दिवशी मी वाटीत काढलं कारण की डबा भरून गेला होता म्हणून वाटीत साय काढली होती. आणि सगळ्यात शेवटचं काम म्हणजे माठ धुवायचं. तर तुम्ही म्हणाल पावसाळ्यात पण माठ वापरता का, पण आमच्याकडे पावसाळा हिवाळा म्हणजे 12 महिने माठच वापरतो आम्ही. ते माठातल्याच पाण्याची सवय झाली. तर माठ वगैरे मस्त रात्री धुवून घेते, रात्रभर मस्त गार पाणी होतं आणि सकाळी प्यायला. तर ॲक्वाचं म्हणजे फ्रीजचं किती पाणी पिलं ना तर पिल्यासारखं होतच नाही, तर ही सवय पडली. असा आजचा दिवस खूप दगदगीच्या कामाचा गेला, पण खूप छान वाटलं. सगळे कामं वेळच्या वेळी झाली. चला तर मग आता इथेच व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा, चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.